नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र नितीन पाटील. रूरल ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक आभार. आज आपण असा विषय निवडलेला आहे की आंबा फूल व फळ गळतीची मुख्य कारणे आणि उपाय यावरती आजचा व्हिडिओ निवडलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की आंब्यामध्ये एकंदरीत फुलधारणा व फळधारणा होत असते, पण त्याच्यामध्ये कमी अधिक फुलधारणा होणे, फळगळ अधिक प्रमाणामध्ये होणे याची मुख्य कारणे काय असतात या गोष्टीची त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. एकंदरीत आंब्याच्या फुलोऱ्याचा विचार जर केला तर यामध्ये आंब्याच्या फुलामध्ये 5 ते 30% फुलं ही मादी फुले असतात किंवा द्विलिंगी प्रकारची फुलं असतात आणि 30 ते 95% फुलं ही नरलिंगी असतात किंवा नर फुले असतात. या फुलामध्ये एकंदरीत 5 ते 30% जी काही द्विलिंगी फुलं आहेत, तर या द्विलिंगी फुलामध्ये फुलापैकी 2 ते 3% फुलामध्येच फळधारणा ही होत असते आणि या 2 ते 3% फुलामध्ये फळधारणा होऊन यापैकी 0.5% फुलामध्ये फळधारणा होऊन 0.5% जरी फुलं आपली किंवा फळं शेवटपर्यंत काढणीपर्यंत जर आपल्याला मिळाली तर निश्चितच चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालं हे आपल्याला असं मानता येतं. आणि त्यापेक्षा 0.5% पेक्षा जास्त गळ जर आपल्याला दिसून आली तर मात्र उत्पादनामध्ये आपल्याला घट ही निश्चित दिसून येते. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आंब्यामध्ये या फुलाचं रूपांतर फळधारणेमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत 5 ते 30% या द्विलिंगी फुलापैकी 2 ते 3% फुलामध्ये ही फळधारणा होत असते. ती आपल्याला फळधारणा या ठिकाणी होताना दिसून येत असते. पण या 2 ते 3% फळधारणेपैकी यातील 0.5% इतकी जरी फळे शेवटीला काढणीपर्यंत आपल्याला मिळाली तर उत्पादन हे हमखास आपलं चांगल्या प्रकारचं मिळत असतं. आणि या फुलामध्ये जी नेमकी फुलगळ असेल किंवा फळगळ आहे ते होण्यामागचं जे काही कारण आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती हवामानामधील बदल असेल, ज्यामध्ये तापमान वाढ, थंडी किंवा दमट हवामान यामुळे काय होतं, झाडावरती मोठ्या प्रमाणावरती ताण येत असतो आणि ताण आल्यामुळे काय होतं, हे फळगळ ही मोठ्या प्रमाणावरती, फुलगळ ही मोठ्या प्रमाणावरती होत असते. त्याचबरोबर पोषण तत्वाचा अभाव. पोषण तत्व म्हटलं की त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आलं, व्यवस्थित चांगल्या प्रकारची, चांगल्या योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये खतं देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारी काळ्या प्रकारची जर जमीन असेल तर अशा काळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये जस्ताची कमतरता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येते आणि या जस्ताच्या अभावामुळे फुलगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. म्हणून शेतकरी मित्रांनो, जस्ताच्या कमतरतेची लक्षणे आपल्याला दिसून येत असतात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळे त्याच्या कमतरतेची लक्षणे या आंबा फुलेऱ्यावरती, फळधारणेवरती, फळगळीवरती होत असते. म्हणून झिंक सल्फेट काय करायचं आहे, आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे काय करायचं आहे, फुलेरा अवस्थेमध्ये फवारणी करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पोटॅशियम नायट्रेट असेल तर पोटॅशियम नायट्रेटचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे. एकंदरीत पोटॅशियम नायट्रेटची जी काही फवारणी आहे 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये सुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे. पाण्याची कमतरता असेल बागेला तर पाण्याचं योग्य वेळी ठिबक सिंचनाच्या माध्यमामधून पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर करायचा किंवा काडी कचऱ्याचं झाडाच्या विस्ताराभोवती, क्रॉप कॅनॉपीच्या भोवती आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आच्छादन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मोहराचं व्यवस्थापन करत असताना किडी व रोगाचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं गरजेचं आहे. या किडी व रोगाचा विचार करता मोहरावरती मोठ्या प्रमाणावरती भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. याचं नियंत्रण आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. तुडतुडे ही कीड मोठ्या प्रमाणावरती येते. तुडतुडे ही कीड काय करते, या मोहरावरती आपली उपजीविका भागवते आणि विष्ठेच्या मार्फत काळ्या बुरशीची वाढ या ठिकाणी होत असते.
याच मोहरावरती खाते आणि याच ठिकाणी काय करते ती तर विष्ठा टाकते आणि या विष्ठेचं रूपांतर काळ्या बुरशीमध्ये होत असतं आणि पूर्णपणे काळी बुरशी होऊन पूर्णपणे हा मोहर कुजून गळून जातो. आणि शक्यतो तर परागीभवन होणं हे महत्त्वाचं आहे, कारण परागीभवन होण्यासाठी आंबा बागेमध्ये साधारणतः प्रति हेक्टरी 8 ते 10 मधमाशी पेट्या लावलात तर निश्चितच परागीभवन होण्यासाठी फायदा होतो आणि हमखास उत्पादन हे चांगल्या प्रकारचं मिळत असतं. यशस्वीरित्या या सर्व गोष्टीचा आपण उपाययोजना योग्य वेळी योग्य फवारण्या या सगळ्या गोष्टीचं आपण जर नियोजन केलं तर निश्चितच याचा फायदा आंबा उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणून फुलांचं आणि फळांचं गळतीचं जे काही प्रमाण आहे ते रोखण्यासाठी वनस्पतीमध्ये असणारे जी काही संजीवकं आहेत ती संजीवकं उपलब्ध अल्पदृष्ट्या नैसर्गिकरित्या ह्या उपलब्ध होत असतात, पण त्याच्या अभावामुळं ही संजीवकं कमी पडतात. त्यासाठी ऑक्सिजन गटातील संजीवकं आहे, IAA आहे, NAA आहे, 2,4-D आहे. ती ही संजीवकं काय करतात वनस्पतीच्या पेशी विभाजनाचं कार्य करत असतात. ह्या पेशी विभाजनाचं कार्य करत असतात, यामुळे ऑक्सिजन गटातील संजीवकाचा वापरसुद्धा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घेणं गरजेचं असतं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.